आणि यानंतर शेतकरी कर्जमाफी संदर्भात अतिशय मोठी बातमी। राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी पुन्हा एकदा लांबली आहे। केंद्र सरकारकडून डेटा आल्यावरच कर्जमाफीला सुरुवात होणार आहे। सरकारने केंद्राकडे इन्कम टॅक्स संदर्भात माहिती मागवली आहे। ही माहिती येण्यास 5 ते 6 दिवस लागणार आहेत। त्यामुळे पुढील आठवड्यात तरी अंमलबजावणी होणार का हा प्रश्नच आहे। तसंच आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी की नाही हा निर्णय होण्याची शक्यता आहे। तसा निर्णय झाला तर अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतील। त्यामुळे सरकारला शेतकरी संघटनांच्या रोषाला पुन्हा एकदा सामोरं जावं लागणार आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकरांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाली। शेतकरी कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली आहे। काल तुपकरांकडून मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात आलं होतं। त्यांचे काही कार्यकर्ते झाडावर चढून आंदोलन करत होते आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ दिली। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत कृषी क्षेत्राशी निगडित समस्या आणि कर्जमाफी संदर्भात चर्चा झालेली आहे। काल तुपकरांकडून मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात आलं होतं। शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यातले शेतकरी नेते प्रचंड आक्रमक झालेले आहेत। रविकांत तुपकर असतील, राजू शेट्टी असतील, अजित नवले या सगळ्यांनीच शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी मिळावी अशी मागणी केलेली होती। पण आता कर्जमाफीची डेडलाईन पुन्हा एकदा लांबणीवर जाते। केंद्राकडून काही डेटा येण्याची प्रतीक्षा आहे आणि त्यानंतर 5-6 दिवसांनंतर प्रक्रिया सुरू होईल असं कळतंय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर काय म्हणाले पाहूया। मुख्यमंत्री महोदयांबरोबर जवळपास अर्धा-पाऊण तास आमची आतमध्ये चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये तुम्ही जी काही अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणली याच्यामध्ये ज्या काही जाचक अटी आणि निकष तुम्ही टाकलेले आहेत त्यामुळे 10 ते 15% लोक सुद्धा यात बसणार नाही असं आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं। ज्यांना 50,000 रुपये तुम्ही देताय त्यांना 1.5 लाखापर्यंत रक्कम प्रोत्साहनपर अनुदानाची दिली पाहिजे। अशा जवळपास 27-28 मागण्या आम्ही त्यांच्यासमोर मांडल्या। तुम्ही ज्या काही मागण्या मांडल्या या तुमच्या मागण्या आम्हाला मान्य आहेत, या रास्त आहेत। या कर्जमाफीमध्ये आम्ही तुम्ही जे काही सुचवलं त्यातले जास्तीत जास्त बदल करण्याचा प्रयत्न करू हाही शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं। काय बदल करतात त्याची वाट पाहू। 8 दिवसामध्ये नाही बदल केले किंवा गंडवागंडीचा प्रयत्न केला, फसवाफसवीचा प्रयत्न केला सरकारने तर पुन्हा एकदा महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर राहील। काल आम्ही महात्मा गांधीच्या मार्गाने आलो, उद्या भगतसिंगाच्या मार्गाने चाल करून आल्याशिवाय राहणार नाही। काल आम्ही मोजके लोक आलो, उद्या हजारो लाखो शेतकरी मुंबईत आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तर शेतकरी कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत रविकांत तुपकर यांनी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। काल रविकांत तुपकर यांनी मंत्रालयासमोर आंदोलन केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।